मॉर्निंग. तर आमच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. टकलूला केस आहे का? केस आहे टकलूला? आहे का टकलूला केस? म्हणू प्रिशू इकडे पा. प्रिशू पोहे खा म्हणू पोहे खा बा. प्रिशू पाणी गरम आहे, पोहे गरम आहे. आणि मी नाश्ता करतोय. पोहा खाते माझ्या मना, पोहा खाते माझ्या मना. मनाने पोहा शानून दिला. हो ना मना? पप्पी घे माझी, पप्पी घे माझी. तर मी पोहे खात आहे आणि प्रिशू राणे इथे पाणी पिते. खाण्यापेक्षा जास्त ना पाणी पिऊनच ती स्वतःचं पोट भरते. पण एक चांगलं आहे की ती पाणी पिते बॉटल असली की. सो आम्ही तिच्या हातामध्ये सारखी बॉटल देतो. ही बॉटल श्रेयाने दिलेली आहे, जसं मी शॉर्टमध्ये शेअर केलं आहे. सो प्रिशूचं आता असंच खेळणं चालत राहणार. मी पटापट नाश्ता करून घेते कारण मला जायचं आहे शॉपला. मी खाताना या सोनोलीचं माझ्या जवळ येणं कंपल्सरी. हो ना, हो की नाही? सो नाश्ता वगैरे करून झाला आणि या कारभारीचं बघा इकडे काय करायचं चाललेलं आहे. एवढी जास्त बदमाशपणा करते ना, काही ना काही रोजचं नवीनच. आता या बकेटमध्ये पाणी आहे, ती काय करते, त्या पाण्याला हात लावते आहे आणि हाताने चेअर पुसते. खरंच किती अति जास्त कामाची आहे ना ही. आम्हाला काही काम करताना बघितलं की तिला तसंच अनुकरण करायचं असतं. बघा आता हाताने इथे चेअर पुसते. आता मी तिला आवाज देते. काय करत आहे तू? काय करत आहे? खुर्ची पुसते का बरं? कशाने पुसते? कशाने पुसते? हा, याच्यातलं पाणी घेणं सुरू आहे आणि हे पुसणं सुरू आहे. हो ना? कर कर, तुम्ही कपडे धुवायला जाते आता. बाय. करतो तुझं. बाय. चालू देतो तुझा बदमाशपणा. जातेच मी आता. हो, जातेच मी आता. हो, जाते आता. ते पूजा करत आहे, त्यांना पूजा करू दे. चल तिकडे. श्रेयासोबत बोल. बाय कर तिला. मावशीला बाय कर म्हणू. अरे कुठे चालली तू? दे मला फोन दे. मला फोन दे. थँक्यू. बाय कर मावशीला. बाय. असं दिसत नाही तिला, ऑडिओ कॉल आहे. सो मी शॉपला आले म्हणजे खूप वेळ झाला. मी शॉपला येऊन आता 5:15 वाजलेले आहे आणि मी घरी बाकी काही शूटच नाही करू शकले. असं एवढ्यात खूप वेळा होतं आहे का वगैरे ते सर्व मी तुम्हाला सांगते पुढे. आता आधी तर मी आल्याबरोबर क्लायंट केले आणि त्याच्यानंतर मला आता टेबल वगैरे क्लीन करायचं आहे. कोणी आलं तर ते ठीक नाही वाटत, त्यासाठी म्हणून त्याआधी ही जी नेमप्लेट आहे ना, या नेमप्लेटचा एक इश्यू झाला. बघा इथे वरचे जे फ्लॉवर्स आहेत ना, हे सुद्धा तुटलं. हा साईडचा ब्रश आहे, हा सुद्धा तुटला. कारण ही मी ग्रासला लावलेली, जसं मी आधी सांगितलं, मी शॉपला ग्रीन ग्रास लावून घेतलेली आहे. जसं मी आधी सांगितलं, मी ग्रीन ग्रास लावून घेतलेली आहे शॉपला. मला फोटोशूटसाठी वगैरे सेटअप हवा होता त्यासाठी, कारण वॉलपेपरला व्यवस्थित फोटोज येत नव्हते. तर त्या ग्रासवर मी ही नेमप्लेट लावलेली. पण झालं असं की ती तिथून पडली आणि ही ॲक्रेलिकची आहे. मला याला होल वगैरे काय करायचं नव्हतं आणि त्याने पूर्ण प्रॉब्लेम झाला असता, म्हणून मी ग्रासवर लावलेली. पण ती तिथूनही तुटून पडली. सो याचं हे तुटलं असं झालं. तर चला आता मी टेबल वगैरे क्लीन करते. टेबल क्लीन करता करता तुमच्यासोबत बोलते. मला हे पूर्ण आवरायचं आहे. आता मी बघितलं की कॅमेराचा वगैरे सेटअप लागतोय का, पण झालं असं की लाईट फक्त एकच आहे सध्या, कारण लाईनचं काम सुरू आहे. त्याच्यामुळे लाईट खूप डीम आहे. बाकी लाईट मी नाही लावू शकत. त्याच्यामुळे मग आता मोबाईलला चार्जच करते. जे मी बोलले होते की क्लीन करता करता मी बोलते, तर तेवढं सर्व मला आवरायचं आहे. आणि जे फेशियलचे कॉटन पॅड्स असतात, बाकी जे काही असतं ते सर्व मला धुवून वगैरे ठेवायचं आहे. बेल्ट्स वगैरे ह्या सर्व गोष्टी, तर ते करते. तोपर्यंत मोबाईलसुद्धा चार्ज होतो, लाईटसुद्धा फुल येते, कारण सध्या माझ्याकडे हा एकच लाईट आहे जो सुरू आहे. ओके, सो चला आता आधी ते करते आणि त्यानंतर मग बाकी तुमच्याबरोबर पुढे शेअर करते. A few moments later. सो माझे जे ही काही कामं करायची होती ती सर्व कामं मी करून घेतली. मोबाईलला सुद्धा चार्जिंग केलं, कारण होतं असं की याची ना बॅटरी खूप लवकर उतरते आणि माझं त्यात पूर्ण दिवसभर ते एडिटिंगचं वगैरे हे सर्व असतं, व्हिडिओ शूट करायचं असतं, त्याच्यामुळे मग खूपच फास्ट बॅटरी उतरते. तर म्हटलं त्याला चार्ज करते. आणि लाईटचा सुद्धा इश्यू होता. मग नंतर लाईट पूर्ण आल्यानंतर मी मोबाईल चार्जिंगच करून घेतला. तोपर्यंत माझं जे क्लिनिंग वगैरे होतं ते सर्व आवरून घेतलं. तर आता कोणीही जरी आलं तरी मेसी दिसणार नाही. ते
एक बरं. तर मी मॉर्निंगला मग शूट करत होते, पण ते नाही शूट करू शकले. आता असं ना माझ्यासोबत या गेल्या 1.5 महिन्यामध्ये 5-6 वेळा झालं. 5-6 वेळा काय झालं, मी व्हिडिओ शूट केला. काही वेळेस असं झालं, की व्हिडिओ मी लिटरली अपलोडसुद्धा केला अनलिस्टेड करून, मग डिलीट केला. काही वेळेस असं झालं, की व्हिडिओ एडिटिंगला घेऊन मग डिलीट केला. काही वेळेस असं झालं, एडिटिंग फिनिश केल्यानंतर डिलीट केला. काही वेळेस असं झालं, की मी व्हिडिओ सुरू तर केला, पण त्यानंतर पूर्ण दिवसभरामध्ये शूटच नाही करू शकले किंवा शूटच केला नाही. असं खूप काही झालं या गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये. आणि मेन म्हणजे इथे साईडला कन्स्ट्रक्शन सुरू आहे, त्याच्यामुळे आवाज खूप जास्त असतो. खूप म्हणजे खूपच जास्त असतो आवाज. त्याच्यामुळे मग मी व्हॉईस ओव्हरसुद्धा नाही करू शकत. मग व्हिडिओ शूट करणं तर लांबच राहिलं. कारण प्रत्येक वेळी व्हॉईस ओव्हर जेव्हा मी आधी करायचे ना, तेव्हा असं व्हायचं, कमेंट्स यायच्या, की सारखं-सारखं व्हॉईस ओव्हरच का करते? तू स्वतःही बोलत जा व्हिडिओमध्ये किंवा कोणाला घे व्हिडिओमध्ये अशा टाईपमध्ये. पण मला तेव्हा तेवढा सपोर्ट नव्हता. सो मला व्हॉईस ओव्हर करणं हाच एक ऑप्शन होता फक्त. तर आता असं होतं, की मी मिनी ब्लॉग्ससुद्धा शूट करते, मिनी ब्लॉग्स घेते. एडिटिंगच्या वेळेला असं होतं, की 5-6 वेळा मला रिटेक घ्यावा लागतो आणि मग मी इरिटेट होऊन जाते. कारण कसं असते, मी स्क्रिप्ट लिहत नाही. मी जे काही आहे ते ऑन टाईम बोलते, म्हणजे एडिटिंग करताना व्हॉईस ओव्हर देते. तर मग कन्स्ट्रक्शन सुरू असल्यामुळे इथे खूप जास्त नॉईज असतं, म्हणून माझ्या एडिटिंगला मला खूप प्रॉब्लेम येतोय आणि बाकीही बरेचसे प्रॉब्लेम येतात आहे. पण असो, ते नाही विषय. तर हे एक रिझन होतं, की त्यामुळे मी व्हिडिओ शूट करू शकत नाही. दुसरी एक गोष्ट अशी, की या गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये एवढं म्हणजे मी मेंटली खूप जास्त डिस्टर्ब होती. त्याच्यामुळे मग मी व्हिडिओज वगैरे सर्व स्टॉप केलेलं. कंटेंट क्रिएशन मला असं झालं होतं, की सोडू की काय? पण ते माझं पॅशन आहे, मी ते सोडणार नाही आहे. पण असं झालं होतं, की मी ते सोडू की काय कंटेंट क्रिएशन? पण नंतर मला असं वाटलं, की नको, हे नको करायला. तर मी डिस्टर्ब यासाठी होती, की मी आता हा बिझनेस करते, ओके. तर माझं स्वतःचं आहे. मला कोणाला म्हणजे मी कोणाला आन्सरेबल नाही आहे. पण बऱ्याच जणांचं असं होतंय, की स्वतःचंच आहे, म्हणजे एकतर असं, की नोकरीच करायला पाहिजे, हे वगैरे सर्व आपल्यासारख्याची कामं नाही आहेत. मला हे नियमच समजत नाही, आपल्यासारख्याची कामं नाही म्हणजे काय? पण जाऊ द्या, मला अशा लोकांबद्दल बोलायचंच नाही आहे. तर या 2025 ना माझ्यासाठी खूप खराब गेलाय म्हणू शकते मी. दुसरी गोष्ट अशी, की मला जे माझ्या 26-27 वर्षाच्या जर्नीमध्ये जे काही एक्सपिरियन्स ते आले ना, ते या गेल्या 1 वर्षामध्ये आलेले आहे. आणि जे असं होतं, की पूर्ण लाईफ त्या एक्सपिरियन्सेस लक्षात राहतील. आता माझं असं डिसायडेड होतं, की मी पूर्ण वीक शॉप सुरू ठेवणार. मी संडेला शॉप बंद नाही ठेवणार आणि वीकमधनं 1 दिवस मी माझ्यासाठी सुट्टी घेईल आणि ते फक्त माझ्यासाठी नसणार. पूर्ण दिवस मी प्रिशूसोबत असणार किंवा मला स्वतःलाही आरामाची गरज आहे. तर याच्यातनं बरेचसे लोकं काड्या करायला लागलेत. असं की काय गरज आहे सुट्टी घ्यायची? हिला काय आरामाची गरज आहे? वगैरे या सर्व गोष्टी. मग मला असं म्हणायचं आहे, की म्हणजे बोलणाऱ्यांना असं वाटतं, की जास्त क्लायंट तर राहत नाही, मग कशाला सुट्टी घ्यायला पाहिजे वगैरे या सर्व गोष्टी. तर ना मला इथे फक्त हे एकच काम नाही राहत. मला इथे फक्त असं नाही आहे, की कोणी आलं, त्यांना सर्व्हिस दिली, त्यांचं झालं, की मी मोकळी इथे सोफ्यावर बसून झोपायला. असं अजिबात नाही आहे. मला दिवसभर कामं पुरतात माझे यासाठी, कारण माझे जे आहे स्नेहप्रिश ब्युटी हेवनच्या आयडीचे व्हिडिओज जे मी बोलले होते, मला ते सुद्धा कंटिन्यूशनमध्ये काम असतं. दुसरी गोष्ट ते एडिटिंग माझी पेंडिंग आहे भरपूर, मला ते सुद्धा काम असतं. प्रमोशन्सची पार्सल कंटिन्यू येतात आहे, मला ते सुद्धा द्यायचं असतं. आणि ब्रँडचं असं आहे, की चेंजेससुद्धा सांगतात व्हिडिओजमध्ये, मग ते सुद्धा करायचं असतं. त्यात मोबाईलची बॅटरी मग हे सर्व करून सारखी उतरत राहते, त्यालासुद्धा चार्ज करायचं. मग त्या वेळात मी माझ्या लॅपटॉपवर एडिटिंग वगैरे करते, या सर्व गोष्टी. तर ना हे प्रत्येक वेळी मी सगळ्यांना एक्सप्लेन करू नाही सांगू शकत. पण असं होतं, की मी या गोष्टी घरी बोलायचे वारंवार, की माझा दिवस जातो कामामध्ये, की खूप जास्त दिवस माझा कामामध्ये जातो. त्याच्यामुळे मला सुद्धा एक आरामाची गरज आहे. मला आठवते प्रेग्नन्सीचा 8व्या महिन्यापासून मला रात्रीची झोप नाहीच आहे. प्रिशू जूनपर्यंत फीड घेते म्हणजे आता तिचं फीड घ्यायचंच वय आहे. प्रिशू फीड घेते, त्याच्यामुळे तिला आत्ताही रात्रभर फीड घ्यायची सवय आहे. तिची कितीही तोडायचा प्रयत्न केला तरी ती सवय तुटत नाही आणि ती आधीपासूनच तुटत नाही. मी जेव्हा आता यासाठी पण सर्व मला दोषी ठरवतात, की तूच तिला तिची सवय लावली असेल, तर मला शौक नाही ना रात्रीचं जागायला, जे मी तिला ती सवय लावेल.
ती लहान होती तेव्हा, लहान म्हणजे तिचा जन्म होऊन 8-10 दिवसच झाले असतील. ती खूप रडायची. मी तिला मांडीवर घेऊन जरी बसले ना रात्री, तरीसुद्धा किती-किती वेळ निघून जायचा, पण ती झोपत नव्हती. तिला दूधच लागायचं. त्याच्यामुळे मग माझ्याकडे ऑप्शन नाही. मला तिला दूधच द्यायला लागायचं. मग त्याच्यामुळे मी दूध द्यायची. मग कंटिन्यू तिला ते फीडची सवय झाली. आता होतं असं आपल्याकडे, की नॉर्मल डिलिव्हरी आहे, जास्त वेळ बसायला नाही पाहिजे, जास्त वेळ असं वाकायचं नाही वगैरे, हे बॅकचे वगैरे प्रॉब्लेम होतात, या सर्व गोष्टी. मग माझ्याकडे काय ऑप्शन असणार? मी तिला रात्रभर तर घेऊन बसू शकत नाही ना. आणि प्रिशूचं असं आहे, की प्रिशू कोणाच जवळ राहत नव्हती. सर्वांनी प्रयत्न केला त्यांच्याजवळ झोपवण्याचा तिला, किंवा काय, कारण मला आरामाची गरज होती यासाठी म्हणून. पण प्रिशू नव्हती राहत. मग तिला फिडिंगची सवय लागलीच. मग आताही असं होतंय, की ती फक्त 15 महिन्याची आहे. मला हेही सल्ले दिले जातात, की तिचं मग फीड बंद करायचं, तुला त्रास होतोय तो. मला हे म्हणायचं आहे, की असं सल्ले का द्यायचं? एक लॉजिकच कळत नाही मला. त्रास होतोय मला, मी स्वतः सहन करतीये ना. मी कोणाला कंप्लेंट तर करत नाहीये, की किंवा कोणाला म्हणत तर नाहीये माझ्या हिस्स्याचं माझ्या शॉपमध्ये तुम्ही जा, किंवा माझ्या हिस्स्याचं जे काही काम आहे ते तुम्ही करा, असं होत नाहीये ना. मी माझा वेळ घेतेय, मी माझं सर्व व्यवस्थित करतीये. मग कशासाठी असा फालतूपणा करायला पाहिजे, मला हेच समजत नाही. बरं, बोलणाऱ्याचं कसं, स्वतःबद्दलचे जे आहेत त्यांच्यासाठी नियम वेगळे, माझ्यासाठी जे आहेत ते नियम वेगळे. मला जोपर्यंत फिशूचं फीड बंद करत नाही तोपर्यंत मायग्रेनचे जे आहे ट्रीटमेंट, ते डॉक्टरांनी नाही म्हणून सांगितलं, की नाही घ्यायचं, कारण त्याच्यामध्ये गुंगीचं प्रमाण असतं. मग प्रिशू फीड घेते, आणि प्रिशू वरचं जरी खात असली ना तरी सुद्धा प्रिशू सारखं फीड घेते. त्याच्यामुळे मग तिला काही प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून मग मी ते मेडिसिन नाही घेऊ शकत. मग होतंय असं, की त्याचा परिणाम माझ्या झोपेवर होतो. माझ्या झोपेवर झाला की माझ्या तब्येतीवर होतो, आणि मग त्यांनी पूर्ण डिस्टर्ब होऊन जातात सर्व गोष्टी. तर त्याच्यामुळे माझं असं होतं, मला सुट्टी घ्यायची. पण त्यात काही लोकांनी एवढं केलं ना, की नाही घ्यायला पाहिजे, हिला सुट्टीची काय गरज आहे वगैरे, या सर्व गोष्टीमुळे ना मग कुठेतरी माझ्या घरच्यांच्या डोक्यात गोष्टी राहत नाहीत. त्यांनी मला खूप सपोर्ट केला, पण त्यांच्या डोक्यात त्या गोष्टी घातल्या जातात. त्याच्यामुळे होतं असं, की त्यांच्याही डोक्यात मग कुठे ना कुठेतरी येतं, की खरंच आहे, बिझनेस सेट होईपर्यंत हिने सुट्टी घ्यायलाच नाही पाहिजे, किंवा सुट्टी ठेवायलाच नाही पाहिजे. अरे पण माझाही जीव आहे ना. या गोष्टी मी खूप एक्सप्लेन करायची. मला याने एवढा जास्त मानसिक त्रास व्हायचा ना, खूप जास्त. ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी, की मला हे म्हणायचं आहे, की तुमच्या घरातल्या कोणत्या व्यक्तीचं जर झोप होत नसेल, किंवा तुमच्या घरातलं जर कोणी असेल, तुम्ही त्याला असाच सल्ला देता का? ही एक खूप चुकीची गोष्ट आहे. बरं, ते झालं. त्यानंतर कसं, जो म्हणजे जी आई जॉब करते ती आई खूप महान, आणि मी माझा बिझनेस करतेय म्हणजे मी तुच्छ, हे कसं लॉजिक? मला हेच समजत नाही. म्हणजे खूप जणांचं असं ऐकलं मी, की ती काही नोकरी करत नाही. अरे नोकरी करत नाही, पण मी काहीतरी काम करतेय ना. मी इथे दुकान एवढं मोठं घेऊन ठेवलेलं आहे. लोकं येतात, मी त्यांना सर्व्हिस देते, त्याचे ते मला पैसे देतात. मी फ्रीमध्ये तर काही करत नाहीये ना कुठल्या गोष्टी. किंवा मग असं नोकरी करत नाही हा माझा गुन्हा होऊन गेलेला आहे, माहिती आहे का? प्रत्येक बाबतीत कंपेअर केलं जायचं, की नाही ती नोकरी करत नाही, मग नोकरीच करायला पाहिजे, नोकरीच छान असतं. अरे ठीक आहे, तुमचे जे पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ना ते तुम्ही तुमच्यापर्यंत ठेवा. तुमच्या घरातली लोकं नोकरीच करतात, तुम्ही स्वतः नोकरी करणं चूज केलं. याचा अर्थ असा नाहीये, की मी वाईट आई आहे किंवा काही. ती तिच्या आईकडे ठेवते. अरे आईकडे ठेवते म्हणजे काय? मी प्रिशूला खूप वेळा, मी जेव्हा हा डिसिजन घेतला ना मला बिझनेस करायचा आहे. आता बघा, जे बोलली होती ना मी, कन्स्ट्रक्शन बाहेर खूप जास्त आवाज येतोय. सो मी जेव्हा डिसिजन घेतला होता ना प्रिशूला, म्हणजे हा पार्लर टाकायचा माझा, त्यावेळी मी ठरवलं होतं, की प्रिशूला मी दिवसभर माझ्याजवळ ठेवत जाईल. म्हणजे ती माझ्यासोबत पण राहील, आणि माझं इकडे काही ना काही अर्निंग सुरू राहील. मी खूप वेळा प्रयत्न केला, म्हणजे मी व्लॉग्ससुद्धा तसे अपलोड केलेले आहेत, तुम्ही बघितलं असेल तर. मी खूप वेळा तिला माझ्यासोबत ठेवलेलं आहे, पण असं होतं, की ती खूप जास्त रडायची, चिडचिड करायची. तिला तिकडे मोकळं राहायला मिळतं, मोकळं खेळायला मिळतं. म्हणून मग तिचं असं असतं, की आई नाही. म्हणजे ती माझ्या आईलाच आई म्हणते. मग तिचं असं होतं, की आई इथे नाहीये, मला आईजवळ घेऊन चल. सो मला तिला घरी परत नेऊन द्यायला लागायचं. मग त्याच्यामुळे मी तिला आईकडे ठेवते आता, आणि मी दर 3-4 तासाला वगैरे घरी जाते. आता जे मला बघतात ना त्यांना माहिती आहे मी किती वेळा घरी असते. माझ्या इकडे बिझनेसचा लॉससुद्धा होतो त्यामुळे. पण मी तरीसुद्धा घरी जाते, तिच्या फीडसाठी म्हणा, किंवा तिला टाईम देण्यासाठी वगैरे. मग या सर्व गोष्टी आम्ही ॲडजस्ट करतोय ना, मग याच्यामध्ये काड्या नाही करायला पाहिजे. माझ्या घरचे गोष्टी ॲडजस्ट करतात आहे, मी ॲडजस्ट करते आहे, माझे क्लायंट्स ॲडजस्ट करतात आहे, टायमिंगचं वगैरे या सर्व गोष्टी.
मग तुम्ही का लोक एवढं इंटरफेअर करता मला हेच कळत नाही. काही गरज नाहीये ना ती माझ्या आईकडे राहो की काय. माझ्या आईला या सुद्धा गोष्टी बोलल्या जातात की काय ग तुला तर म्हणजे तू नवीन संसारातच पडल्यासारखं झालं काय, तुझ्यावरती जबाबदारी आली, असं नको व्हायला तसं नको. अरे बाबा काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही तुमच्या नातवंडाचं केलं नसतं का? तुमच्या मुलीचे लेकरं येतात तेव्हा तुम्ही करत नाही का? तुमच्या मुलाचे लेकरं येतात तेव्हा तुम्ही करत नाही का? तुमच्या आजूबाजूची लेकरं येतात तेव्हा तुम्ही करत नाही का? मग असं नाही करायला पाहिजे काड्या. कुठेतरी तिच्या डोक्यात त्या गोष्टी नाही घालायला पाहिजे. माझ्या घरी जर कुणी स्ट्रॉंग पर्सन असेल ना तर ते फक्त माझे वडील आहेत. त्यांना कोणी कितीही जरी टोचण्या मारल्या ना तरी पण त्यांचे विचार बदलत नाहीत. ते त्यांच्या मतावर ठाम असतात आणि म्हणूनच म्हणते की ते माझ्यासोबत खंबीरपणे पाठीशी पण नाही म्हणत मी, ते म्हणजे माझ्या सोबत खंबीरपणे आहेत. त्याच्यामुळे ना मला डायरेक्ट बोलायची कोणी हिंमत करत नाही, कोणी त्यांना बोलायची हिंमत करत नाही. पण ही जी काही काड्या करणारी लोक आहेत ना ही माझ्या आईला टोचण्या मारतात, तिच्या डोक्यात त्या गोष्टी घालतात. त्यांनी काय होते की खूप जास्त आमच्या दोघींचे वादवाद व्हायचे, खूप जास्त प्रॉब्लेम व्हायचा आणि त्याचा पूर्ण परिणाम माझ्या कंटेंट क्रिएशनवर झाला. कारण असंही होतं की व्हिडिओज नाही टाकायला पाहिजे. आतापर्यंत ना माझं यूट्यूबचं चॅनल मॉनिटाईज सुद्धा झालं असतं. माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळी पण हेच काळ्या करण्यात आल्या की व्हिडिओज नाही टाकायला पाहिजे, व्हिडिओज टाकणं म्हणजे चांगली गोष्ट नाही आहे, त्याने बाळावर चुकीचा परिणाम होतो वगैरे. मला हे म्हणायचं आहे कितीतरी यूट्यूबर्स आहेत जे प्रेग्नेंट आहेत, ते त्यांचे पूर्ण प्रेग्नेन्सीचे व्हिडिओज टाकतात वगैरे. त्यांच्या बाळावर नाही चुकीचा परिणाम झाला, मग माझ्याच बाळावर कुठून झाला असता? त्याच्यानंतर असं झालं होतं की माझ्या सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये आलेलं की बाळाच्या नाकाला हाड नाही आहे. तर तेव्हा काही जणांचं असं होतं की ही व्हिडिओज टाकते ना यूट्यूबवर, इन्स्टावर, त्याच्यामुळे हिच्या बाळाचे रिपोर्ट्स असे आले. त्याच्यानंतर असं झालं की मी माझ्या बॅग पॅकिंगचा व्हिडिओ केला होता. त्याच्यावर तर एवढी लोकं हसली ना, एवढी लोकं हसली खूप जास्त की हॉस्पिटलमध्ये कुठे बॅग घेऊन जात असतात का? हॉस्पिटलमध्ये तर बॅग नेत नसतात वगैरे अशा सर्व गोष्टी. आता तुम्ही ते बघितलेलं नाही आहे किंवा तुमच्यासाठी ते नवीन आहे. त्यात तुम्ही एवढा इश्यू का करता? मग मला हे समजत नाही. ही लोकं काय करतात स्वतःपर्यंत नाही ठेवत ते. ही लोकं 2 लोकांना काही वेगळं सांगतात, ती तिखट-मीठ लागून 2 लोकांना काही वेगळं सांगते, ते तिथनं ते असं पसरत जाते. आणि या खूप चुकीच्या गोष्टी आहेत. माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेस पण तेच झालं. नंतर मी काहीच व्हिडिओ अपलोड करू शकली नाही आणि नंतर पण काहीच नाही करू शकले. त्याचा परिणाम काय झाला माहिती आहे का? की माझं जे सबस्क्रायबर्स जे मी गेन केलेले होते ना, ते सबस्क्रायबर्ससुद्धा माझे कमी झाले. त्यांनी पण अनसबस्क्राईब केलं. त्यानंतर माझे जे फॉलोअर्स आहेत त्याच्यावर पण खूप परिणाम झाला. मग ही जी काड्या करणारी लोकं असतात ना, ही स्वतःही पुढे जात नाही आणि कोणाला पुढेही जाऊ देत नाही. तुम्ही घरात बसलेले आहात ना, तर तुम्ही घरातच बसून राहायला पाहिजे. स्वतःच्या दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये एवढी ढवळाढवळ नाही करायला पाहिजे. तुम्ही नोकरी चूज केली याचा अर्थ हा नाहीये की पुढच्यानी पण नोकरीच चूज करायला पाहिजे. खूप गोष्टी बोलल्या जातात की म्हणजे जी नोकरी करणारी आई आहे तिच्याबद्दल खूप गुणगान गायला जातात की ती नोकरीही करते, ती बाळालाही सांभाळते. मग मला एक समजत नाही की मी जर स्वतःचं काहीतरी काम करतेय, यात एवढा प्रॉब्लेम का बरं? बरं जगाच्या पाठीवर मी एकटीच नाहीये की जिनी पार्लर टाकलेलं आहे किंवा जगाच्या पाठीवर मी एकटीच नाहीये जी नोकरी नाही करत, तिने बिझनेस चूज केलेला आहे. मग कशासाठी एवढं सर्व करायचं? या गोष्टी ना खूप जास्त प्रॉब्लेम झाल्या गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये आणि ते एवढं जास्त झालं की मी डिप्रेशनमध्ये जायला लागले होते. मी डॉक्टरला कन्सल्ट केलं. मी डॉक्टरला या सर्व गोष्टी सांगितल्या. त्यांनी सुद्धा म्हणजे ते असतं ना एक सेशन, ते घेतलं माझं. त्याच्यावरून त्यांना गोष्टी काय लक्षात आल्या असतील ते आय डोंट नो. पण त्यांना मी सगळं सांगितल्यावर ते मला एकच बोलले की या सर्व प्रॉब्लेमवर सोल्युशन हे आहे की वेळ जाऊ दे. वेळ गेल्याशिवाय म्हणजे ऑप्शनच नाही आहे काही. वेळ जाऊ दे आणि सर्वात बेटर हे आहे की कोणाला एक्सप्लेनेशन्स नाही द्यायचे. आता मी ज्यांना कन्सल्ट केलं ना त्यांची एज जवळपास 50च्या आसपास असतील ते. सो त्यांनी मला खूप छान सजेशन्स दिले आणि ते मी खरोखर तसं करून बघितलं. त्यानंतर माझ्या एक जवळची व्यक्तीसोबत मी ते डिस्कस केलं. तिने मला हे सांगितलं की बेटर हे आहे की तू कोणाला सांगू नको, तू कोणाला बोलून नको दाखवू की तुझी झोप होत नाही आहे, तुला झोपेची गरज आहे, की तुझा दिवस कामात जातोय, तुला काय त्रास होत आहे, काय नाही. तू काहीच सांगू नको कोणाला. जे जसं म्हणतंय ना त्याच्या मनाने तसं करत जा, मग गोष्टी चेंज होतात. आणि खरं सांगू का,
खरोखर गोष्टी चेंज होतात. मी आता आन्सर देणं सोडून दिलं आहे अशा लोकांना. मी हे पण बोलत नाही माझ्या घरी की तुम्ही नका ऐकत जाऊ कोणाचं किंवा काय, असं अजिबातच नाही. ज्याला जे बोलायचं त्याला ते बोलू द्या. माझा 2025चा सर्वात मोठा लेसन ना हाच होता की बोलून वाईट झाल्यापेक्षा ना गप्प राहिलेलं बरं. मग आपल्याला कितीही त्रास हो, तसाही आपला त्रास त्या बोलणाऱ्यांसाठी काहीच नाही आहे. आणि त्या बोलणाऱ्यांना हे पण माहिती नाही आहे की माझा दिवस कसा जातो. त्या बोलणाऱ्यांना हे पण माहिती नाही आहे की मी काय फेस केलं आहे किंवा मी काय फेस करते आहे. नाहीच माहिती बोलणाऱ्यांना अर्थातच. ज्यावेळी मी हा डिसिजन घेतला होता की मला एकटीला राहायचं आहे, त्यावेळीसुद्धा ही बोलणारी लोकं काय काय बोलायची. आणि मला एका व्यक्तीने असं म्हटलेलं की एक म्हणजे पदावर आहे ती व्यक्ती, ज्यावेळी मी हा डिसिजन घेतलेला त्यावेळी, की इथून तुझ्या वाईट अनुभवांची सुरुवात झालेली आहे खरी. तुला इथून पुढे असे असे काही अनुभव येतील की जे जवळच्या लोकांपासून सर्वात जास्त अनुभव येतील. खरं सांगू का, मी सर्वात जास्त अनुभव खरोखर म्हणजे आपण दुसऱ्यांच्या गोष्टींना मॅटर तसंही करत नाही मी. हे जे काही बोलणारे आहे ना, हे माझे आपले नाहीच आहेत. त्याच्यामुळे पण तरीही त्यांचं बोलणं माझ्या मनावर म्हणजे परिणाम का करायचा? कारण ते माझ्या आपल्या लोकांना अफेक्ट करत होते त्याच्यामुळे. ही बोलणारी माझी आपली नाहीच आहेत. कारण जी आपली असतात ना, त्यांना आपला त्रास माहिती असतो. कधी-कधी असं होतं की माझा जीव खूप तळपतो. मला असं वाटतं की मीही प्रिशूसोबत दिवसभर राहावं. पूर्ण दिवस म्हणजे मी जे काही घरी जाते ना, माझा 1-1.5 तास घरी तुटतोच. मी खूप कमी वेळ असते इथे. त्याच्यामुळे माझा बिझनेसचा सुद्धा खूप लॉस होतो. पण तो लॉस काहीच नाही आहे त्यापुढे. तर माझा जीव ना खूप जास्त तळपतो की मला माझ्या मुलीसोबत राहायचं आहे. मला तिच्यासोबत टाईम स्पेंड करायचा आहे. पण खरं सांगू का, नाही करू शकत. तर माझी अशा सर्व लोकांना आता मी तर त्यांच्या गोष्टी खरंच मनावर घेणारच नाहीये. मला खरं तर हा व्हिडिओ म्हणजे 30-31 तारखेलाच अपलोड करायचा होता, की हा असा लास्ट व्हिडिओ असणार आहे, जेव्हा मी तुमच्या कोणाच्या बोलण्याने अफेक्ट झाली. आता मी ते सोडलंय. म्हणजे आणि जेव्हापासून मला डॉक्टरनी सांगितलं, मला तिने सांगितलं, माझ्या जवळची व्यक्ती आहे. सो मी तेव्हापासून ठरवलं, की नाही, आता त्या लोकांचं बोलण्याला उत्तर द्यायचे नाही. कारण जेवढी जास्त आपण उत्तर देतो ना, तेवढं त्या गोष्टी वाढत जातात. त्याच्यामुळे त्यांना उत्तरं मी देणारच नाही आहेत. आणि तरीही माझी अशा लोकांना ना हात जोडून विनंती आहे, की तुम्ही तुमच्या घरातल्या कोणत्या व्यक्तीबद्दल अशा काड्या नसत्या केल्या ना, मग दुसऱ्यांच्या आयुष्यात का करता? कोण काय करतंय ना यात लक्ष दिल्यापेक्षा स्वतःकडे लक्ष द्यायचं. आपली फॅमिली आपल्याला किती जपते ना याकडे लक्ष द्यायचं, दुसऱ्यांच्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम केल्यापेक्षा. कारण कसं आहे, बोलणारे स्वतः तेवढे पूर्ण पाहिजेत असं मला वाटतंय. की आपण स्वतः जर तेवढं पूर्ण असलं ना, तर आपण दुसऱ्यांना बोलायचं. नाहीतर नाही बोलायला पाहिजे. पण असो, विचार बदलत नाहीत कोणाचेच. मी खरं तर मागच्या 15 ऑगस्टला सुद्धा प्रेग्नंट होती मी. त्यावेळी व्हिडिओ अनलिस्टेड केलेला मी. तो अजूनही अनलिस्टेडच आहे. मी तुम्हाला साईडला त्याचं थंबनेल आणि ते दाखवते, की तेव्हा मी तो व्हिडिओ शेड्यूल करणार होते. पण केला असता तर बरं झालं असतं असं मला आत्ता वाटतंय. त्यावेळी त्या लोकांना मी त्या व्हिडिओमध्ये ना खूप चांगली उत्तरं दिली आहेत. त्यावेळी जर कदाचित ते केलं असतं तर आता त्यांची तोंडं बंद राहिली असती. मी जेव्हाही व्हिडिओज बनवून टाकते ना, तेव्हा असं सुद्धा होतं की हिला काय गरज आहे बोलायची? तर बोलायची गरज आहे. मी ज्यावेळी कुठलेही व्हिडिओज टाकले ना, तर तो व्हिडिओ एक टॉपिक बनून जातो हसण्याचा. आणि त्या विषयावर खूप हसलं जातं. मग काही दिवसांनी तीच लोकं ती सेम गोष्ट करते. मग मला हे समजत नाही, तुम्ही माझ्यावर हसताय, तर मग तुम्ही ती सेम गोष्ट स्वतः का करता? मी ना ड्रेसेसचा व्हिडिओ टाकला होता एक. मी 2 ड्रेसेस घेतले होते. मला आईने आणि श्रेयाने घेऊन दिला होता आय थिंक. त्याच्यावर ना खूप हसल्या गेलं होतं. माझ्या तोंडावर मला हे बोललं गेलं होतं, की हिला आता जर आम्ही काही दिलं, तर ही त्याच्यासुद्धा व्हिडिओ बनवेल, की मला हे ड्रेस यांनी दिलेले आहे. मी नाही हे केलं, तो भाग वेगळा. प्रिशूच्या बर्थडेच्या वेळेस सुद्धा तसंच झालेलं. तर मी ना त्याच लोकांना माझ्या व्हिडिओजमध्ये घेते जे कम्फर्टेबल आहेत. मी त्याच लोकांचं माझ्या व्हिडिओमध्ये दाखवते जे कम्फर्टेबल आहेत. सो अशा लोकांचं जाऊच दे, पण असं झालेलं आहे. आणि माझ्या व्हिडिओबद्दल सुद्धा खूप हसल्या जायचं. आता मला नवीन आयडी बनवून, फेक आयडी बनवून फॉलो करतात माझे व्हिडिओज बघायसाठी. मी ब्लॉक करून ठेवलेला आहे तो भाग वेगळा. मी YouTubeला मला जर ब्लॉक करण्याचं ऑप्शन असतं ना, सिरियसली मी YouTubeला सुद्धा ब्लॉक केलं असतं. पण म्हणजे ज्यांची नावं दिसतात आहे किंवा काही लोकांनाच फक्त ब्लॉक करू शकते. नाहीतर मग मी खरोखर अशा लोकांना ब्लॉक केलं असतं. पण असो,
इन्स्टावर मला नवीन नवीन असे ते लोक माझे व्हिडिओज बघतात, मी त्यांना आवर्जून म्हणते की इन्स्टावर नवीन नवीन आयडीज बनवून मला फॉलो करून माझे कंटेंट कॉपी केल्यापेक्षा स्वतःचं काहीतरी डोकं लावा. कारण तुम्ही माझ्या कंटेंट क्रिएशन या टॉपिकवरच खूप हसलात माझ्या नजरेसमोर सुद्धा. आणि या गोष्टी माहिती आहे का, हे जे जवळचे किंवा आजूबाजूचे अशांनी कोणी केल्यानंतर काहीच वाटत नाही. कारण ती लोक सुद्धा करतात, त्यांनी काही एक फरक पडत नाही. ही लोक ना बाहेरची आहेत आणि या लोकांना उत्तर देणं मला सहज शक्य आहे, पण मी नाही देत. माझ्या पार्लरच्या जवळपासच राहतात, पण तरी सुद्धा मी त्यांना जाऊन उत्तर देऊ शकते, पण नाही देत. कारण मी तेच चूज केलं की आता त्यांना उत्तर द्यायचं नाही. त्यांना त्यांचं कळेल. पण मी एकच म्हणते, तुम्ही कितीही आयडी बनवल्या, 100 जरी आयडी बनवल्या, तरी मी त्या 100ही आयडी ब्लॉक करेल. त्याच्यामुळे आणि कसं असतं, तुम्ही कोणाचे कंटेंट कॉपी करू शकता, कोणाचं स्किल कॉपी नाही करू शकत. मला बरेच जण विचारतात की तुला का बरं कंपनी प्रोडक्ट पाठवते, तुला का बरं हे देते. तर मी ना तेवढी मेहनत त्यात घेतलेली आहे, मी तेवढे दिवस त्यात दिलेले आहे. आणि आत्ता जर जेव्हा कोणी काळ्या करतं ना की हे सोडायला पाहिजे, त्यावेळी ना माझा माथाच ठणकतो की मी याला एवढे दिवस दिलेले आहे, आता कुठं माझ्या हाती काही ना काही यायला लागलं तर तुम्ही लोक काळ्या करता. बऱ्याच जणांना वाटतं की मी हे दुकान वगैरे जे घेतलं किंवा जे काही केलं ते मी माझ्या कंटेंट क्रिएशनच्या पैशातून केलं, म्हणून त्यांनी सुद्धा करायला सुरुवात केली की याच्यात खूप पैसा आहे, हे करायचं. तसं नाही आहे. मी माझ्या सलोनच्या ज्यावेळेस बजेटचा आय थिंक व्हिडिओ अपलोड केलेला, त्यात सांगितलं होतं की माझा याच्यामध्ये फक्त 10% वाटा आहे आणि सर्वात जास्त वाटा आहे तो आहे माझ्या वडिलांचा. सो त्या 10%मध्ये तुम्ही विचार करू शकता, मला 3 लाखाच्या जवळपास खर्च आला पूर्ण. कारण माझ्या शॉपचं डिपॉझिट 1 लाख रुपये आणि बाकी सर्व गोष्टी, आणि त्यात सर्व पकडून मला 3 लाखाच्या जवळपास खर्च आला. 3 लाख तर मला पूर्ण लागले, वर जे लागले असेल त्याचा तर बरं हिशोबच नाही. तर त्याच्यामध्ये फक्त 10% वाटा माझा आहे. मग तुम्ही असं कसं म्हणू शकता ना की खूप पैसा येतो. खूप पैसा येत नाही, खूप मेहनत करावी लागते. तुम्ही स्वतः करताय तेव्हा तुम्हाला आता ते लक्षात येईल. तर असं आहे. सो या सर्व लोकांना मी हेच म्हणेल की तुम्हाला जेवढ्या काळ्या करायच्या तेवढ्या करा, तुम्हाला जेवढ्या टोचण्या मारायच्या तेवढ्या मारा, पण मी माझं कंटेंट क्रिएशन अजिबात सोडणार नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, मी माझा बिझनेससुद्धा सोडणार नाही आहे. मी हेच करणार आहे आणि मला हेच करायचं आहे. तुम्हाला जेवढ्या काळ्या करायच्या तेवढ्या तुम्ही करा. कारण कसं असतं, माझ्या देवाला माहिती आहे मी काय करते आहे, काय नाही करते आहे. माझ्या घरच्यांना सुद्धा ते चांगलंच माहिती आहे. तुम्ही त्यांचा माइंड डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करताय तो वेगळा भाग, पण माझ्या देवाला माहिती आहे मी चांगलं करते आहे की वाईट करते आहे, माझे हेतू चांगले आहे की वाईट आहे. आणि माझ्या देवाला माहिती आहे की मी जेही काही कमवते ते मी दुसरीकडे कुठे न नेऊन देतात ते पैसा माझा फक्त घरात जातो. इव्हन स्वतःसाठी सुद्धा मी काहीच करत नाही. मला बरेच जण म्हणतात की तुझ्याकडे पाहून वाटत नाही की तुझं पार्लर असेल, तर मला माझ्यासाठी काहीच करायची इच्छा होत नाही. आणि खरं सांगू का, माझी कुठे जाण्याची पण इच्छा होत नाही. जे काय असतं ना, एन्जॉयमेंट हे ते या सर्व गोष्टी, तर माझी खरोखर इच्छा होत नाही आता. त्याला कारणं बरीचशी आहेत, पण मी स्वतः चूज केलेलं एकटं राहणं. सो मी त्यात खुश आहे. मी एकटीच खरंच खूप खुश आहे. कारण मी एवढे खराब अनुभव घेतलेत ना. लोक खूप थर्ड क्लास माइंडचे असतात, खूप जास्त. म्हणजे त्यांना एकटी स्त्री जर असली ना तर ती संधी वाटते, जबाबदारी नाही. तर असे नीच लोकांना मी रोज फेस करते. त्याच्यामुळे तेवढी जास्त स्ट्रॉंग मी होत आहे. तर माझे वडील नेहमी म्हणतात की कुठलंही जे संकट येतं ना ते आपल्याला तेवढंच मजबूत बनवायला येतं. आणि खरंच आहे, ते आता मी फील करते आहे. दिवसेंदिवस मेंटली मी खूप स्ट्रॉंग होते आहे, कारण मला खूप रंगारंगाचे अनुभव येत आहेत आणि अशा अनुभव देणाऱ्या लोकांना मी खरंच धन्यवाद म्हणेल. पण जे काही बोलायचं तुम्हाला ते मला बोला, मी तुम्हाला व्यवस्थित उत्तर देते. माझ्या घरच्यांचा माइंड डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करून काहीच होणार नाही आहे. कारण ॲट दी एंड ती माझी लोकं आहे, ती माझाच विचार करणार आहे. तुमच्या बोलण्याने ती थोडीफार भरकटल्या जातात, पण ॲट द एंड त्यांना दिसते मी काय करते आहे, काय नाही करते आहे. सो मला असं वाटते की या काड्या करून खूप झालं असेल. जवळपास या 1-1.5 वर्षापासून सुरू आहे. तुमचे हेतू जरी तुम्हाला सरळ वाटत असतील, तरीसुद्धा तुमच्या हेतूचे परिणाम सरळ होत नाहीत. त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात जेही काही झालं आहे, जेही काही चाललं आहे, ते सगळं मी एकटी फेस करू शकते. त्याच्यामुळे मला अशा कोणाच्या लोकांचे सजेशन्स नको आहे, आणि असं तुम्ही कोणी सजेशन देऊही नका, ही माझी रिक्वेस्ट आहे. कारण
आम्ही काय फेस करतोय किंवा आम्ही कशातून जातोय, आम्ही कसं करून करतोय, ते फक्त आम्हाला माहिती आहे, आमच्या देवाला माहिती आहे आणि आम्ही ते करू हँडल. त्याच्यामुळे तुमचे जे सजेशन्स आहेत, तुमचे जे विचार आहे, ते खरंच तुमच्यापर्यंत ठेवा. आणि तुम्ही लोकं जर मला दिसली असती किंवा कधी ना कधी भेटली असती किंवा तुमच्या कधी ना कधी म्हणजे तुमच्या लोकांचे माझ्याकडे नंबर असते ना, तर मी खरंच फोन करून करून म्हटलं असतं की हा फालतूपणा करणंच सोडा. पण विषय हा आहे की नेमकं कोण बोलतं माझ्या घरच्यांना या सगळ्या गोष्टी, हे मला माहिती नाही आहे. ज्या दिवशी हे मला माहिती होईल ना, त्या दिवशी मी स्वतः डायरेक्टली तुम्हाला बोलेल आणि जे उत्तर द्यायचे आहे ते देईल. पण आत्ता सध्या माझी तशी हे नाही आहे आणि मला त्या गोष्टीचा शोधसुद्धा घ्यायचा नाही आहे. कारण मी सध्या माझ्या मागे माझीच भरपूर अशी कामं आहेत आणि मला माझ्याच याच्यातून वेळ नाही आहे. माझी मुलगी आणि मी, माझा परिवार हेच माझं विश्व आहे. त्याच्यामुळे जेही काही तुमच्या मनशा आहेत ना खराब, त्या तुमच्यापर्यंतच ठेवा. तर चला, ही सगळी कारणं होती. आता हे माझ्या जेन्युइन सबस्क्रायबर्ससाठी, जे माझा खरोखर चांगला विचार करतात, खूप छान छान कमेंट्स करतात, मला मोटिवेट करतात. तुमचा सपोर्ट मला असाच राहू द्या. कारण मला व्हिडिओज येणं बंद असले ना, की मी यूट्यूबच्या कमेंट्स ऑफ केलेल्या आहेत काही फालतू लोकांमुळे. तर मला इन्स्टावर DM येतात की काय झालं ताई, व्हिडिओज का नाही टाकत, वगैरे वगैरे वगैरे. सो काहीच प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम हाच होता की मी या सगळ्या फालतू लोकांमुळे डिप्रेशनमध्ये जायला लागले होते आणि त्याने ना बोलणाऱ्यांचा काहीच जात नाही. खरं तर लोकं दुसऱ्याच्या घरातला तमाशा बघण्यासाठीच असतात. तर त्यांचं काहीच जात नाही बोलणाऱ्याचं. जेही काही नुकसान होतं ना, ते माझं, माझ्या घरच्यांचं, माझ्या बाळाचं, आमचंच होतं. त्याच्यामुळे मग मी ठरवलं की नाही, आता या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. माझी तब्येत आणखी जास्त खराब करून घ्यायची नाही. सो मला डॉक्टरांनी सुद्धा तेच सजेस्ट केलं. माझ्या जवळच्या लोकांनी सुद्धा तेच सजेस्ट केलं आणि ते करून बघितल्यानंतर खरंच मला स्वतःला फरक जाणवला. सो असं आहे. म्हणून आता अशा लोकांकडे लक्ष नाही द्यायचं. हा विषय इथेच संपला आणि अशा लोकांना आन्सर म्हणून हा लास्ट व्हिडिओ असणार आहे. यानंतर मी अशा लोकांना आन्सर करणार नाही. ओके. सो आता वाजलेत 7 वाजून 10 मिनिट झालेत. एवढ्या वेळची मी बडबड करते आहे, जवळपास 25 मिनिट मी बोलले. तर असं होतं सर्व. येतात प्रत्येक दिवसाला काही काही अनुभव. पण खरं सांगू का, बरेच जण म्हणतात की एकटं राहणं सोपं नाही आहे. पण खरंच एकटं राहणं सोपं नाही आहे. पण म्हणजे चॅलेंजिंग आहे. पण असं वाटतं की बेटर आहे. म्हणजे मला तरी माझं जे स्ट्रगलिंग आहे वगैरे या सर्व गोष्टी खूप चांगल्या वाटतात आहे. म्हणजे एक ॲटलीस्ट आन्सरेबल नाही आहे मी कोणाला. मला असं म्हटलं जात नाही माझ्या घरच्यांकडनं की तू इतक्या वाजताच का आली, तू तितक्या वाजताच का आली, किंवा माझ्या घरचे मला हेही म्हणत नाही की माझा फोन जरी कधी एंगेज असला तरी तू कोणासोबत बोलते, कारण त्यांना माहिती आहे मी कोणासोबत बोलतच नाही. माझा भाऊ, माझे वडील, माझी आई, माझी बहीण, माझी मुलगी, सर्वजण एवढा जास्त सपोर्ट करतात ना. माझी छोटूशी सोनुली पण, खूप छोटी आहे ती, पण ती सुद्धा खूप जास्त सपोर्ट करते. आता तिला कळत काही नाही, पण ना ती नाही रडत, नाही मागे लागत, काही नाही, खूप जास्त सपोर्ट करते. सो ब्लेसिंग आहे देवाने मला दिलेलं. जर मी वाईट असती किंवा मी वाईट काम करत असती तर अर्थातच देवाने मला एवढं गोंडस बाळ नसतं दिलं, किंवा अर्थातच देवाने मला माझ्या आयुष्यातले संकट जे आहे ते एवढ्या लवकर नसते नेली. कारण पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून देवाने वाचवलं आहे माझं, असं मी म्हणेल. तर अर्थातच तुम्ही लोकं जसे समजतात अशी मी नाही आहे, त्याच्यामुळेच. तर असं आहे. चला, आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. आता आपले व्लॉग्स वगैरे कंटिन्यू येतील, कारण मी फायनली त्या मेंटल कंडिशनमधनं बाहेर पडली आहे. जवळपास 1.5 महिन्यानंतर मला पूर्ण 45 दिवस लागलेत त्या सर्व ह्याच्यातून बाहेर पडायला किंवा त्या सर्व ह्याच्यामध्ये. आणि खरं सांगू का, असं वाटायचं प्रत्येक दिवसाला की आज जरी मरण आलं ना तरी मी स्वीकारायला तयार आहे. पण तिथे सुद्धा पण होतं, पण माझ्या बाळाचं कसं होईल. सो असं बोलणाऱ्याने विचार करायला पाहिजे की कोणाचं आयुष्याला कोणाला एवढंही टॉर्चर करू नये किंवा कोणाला अशाही सिच्युएशनमध्ये टाकू नये की त्याला त्याचं जीवन नकोसं वाटेल. पण मी शपथ घेतलेली आहे की मी आता फक्त माझ्या मुलीचा विचार करेल,
माझ्या परिवाराचा विचार करेल, ज्यांनी मला एवढा सपोर्ट केलेला आहे, जे मला एवढं समजून घेतात आहे आणि जे असे आलतू फालतू काड्या करणारे लोक आहेत त्यांनी त्यांचं काम करत राहावं. तुम्हाला जेवढं जोमाने करायचं आहे तेवढं 2026 आलेलं आहे, पूर्ण वर्ष आहे तुमच्याकडे. तुम्ही आणखी प्लॅनिंग करू शकता की आणखी काय बोलायचं, कसं बोलायचं. फक्त एकदा माझ्या घरच्यांना बोलण्यापेक्षा मला येऊन बोला प्रत्यक्ष, मी तुम्हाला देते बरोबर काय उत्तर द्यायची ती. तर चला, आता बऱ्याच जणांना माझा हा व्हिडिओ खूप कटू वाटला असेल किंवा खूप फालतू बोलतो असं वाटलं असेल, पण ज्यावेळी तुमच्यासोबत असं काही घडेल किंवा त्यावेळी तुमच्या लाईफमध्ये कोणी एवढ्या जास्त काड्या करतील ना, जेही करतायत त्याच्यात, लवकर शॉपला गेली त्याच्यामध्ये सुद्धा काड्या करतात, मी उशिरा शॉपमध्ये आली त्याच्यामध्ये सुद्धा काड्या करतात, मी एखाद्या दिवशी घरी असली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना प्रॉब्लेम. मग मला हे कळत नाही, मी तुमच्या घरी तर येऊन बसत नाही ना खायला, कशासाठी मग? असो, माझ्या मुलीला सायकल घेतली त्याच्यामध्ये पण लोकांना प्रॉब्लेम आहे. अरे बाबा, आम्ही घेतली, आम्ही मेहनत करतो, तिच्याचसाठी करतो, सगळेजण इव्हन तिच्यासाठी करतो आम्ही. माझा भाऊ कॉलेजच्या सुट्ट्यांमध्ये साठी आलेला आहे, तो सुद्धा जातोय, तो सुद्धा करतोय. ज्या दिवशी तिने आम्हाला सायकल मागितली ना त्या दिवशी संडे होता, शॉप्स बंद होते. आम्ही बघितले शॉप आणि लेट सुद्धा झालं होतं, पण तरीही आम्ही बघितले. पण तिला दुसऱ्या दिवशी घेऊन गेलो. त्या दिवशी माझा भाऊ स्वतः गेलेला कामाला की तिला सायकल द्यायची आहे म्हणून. मग तेच म्हणतोय, आम्ही मेहनत करतोय तिच्यासाठी, आम्ही तिला द्यायला सक्षम आहे, आम्ही तिचं करायला सक्षम आहे. मग का तुम्ही लोकांना एवढा प्रॉब्लेम आहे की तिला सायकलवर घेऊन फिरतात? अरे तिची सायकल आहे, तिला सायकलवर घेऊन फिरतात, हा प्रॉब्लेम तुम्हाला नसायला पाहिजे. तुम्ही रोड विकत घेतलेला नाही आहे किंवा तुम्ही अख्खा एरिया विकत घेतलेला नाही आहे किंवा तुम्ही काही नाही. मग मला समजत नाही का एवढा प्रॉब्लेम. असो, या लोकांची मानसिकता कधीच बदलणार नाही आहे. मला हे म्हणायचं आहे की तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही असं इथं तिथं पेरल्यापेक्षा ना मला स्वतःला बोला, मी तुम्हाला छान उत्तर देते. तर चला, आता फायनली मी या व्हिडिओला इथेच एंड करते. जे मला सपोर्ट करतात आहे त्यांनी मला असंच सपोर्ट करत राहा. ज्यांना कोणाला माझ्या बोलण्याचं वाईट वाटलं असेल तर जेही खरोखर असं काही करतात त्यांना वाईट वाटलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण मी ज्यांना नाही म्हटलं त्यांच्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्हाला म्हणजे कोणाला वाईट वाटून घेऊ नका. जे खरोखर असं काही काड्या करतात त्यांनीच फक्त स्वतःला वाईट वाटून घ्या आणि सुधरा आता तरी. तर चला, मी या व्हिडिओला इथेच एंड करते. खरं तर ब्लॉग होता आजचा, पण माझ्या बोलण्यामध्येच खूप वेळ गेला. सो मी या व्हिडिओला इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.